आम्ही ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळची शाळा आणि आत्ताची शाळा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक या ठिकाणी या शिक्षकांनी करून दाखवलेला आहे. मी भरपूर शाळांमध्ये फिरलो आहे, परंतु मला अभिमान वाटतो मॅडम, खूप अभिमान वाटतो की असंही वाटतं काय वेळेस की आपण लहान व्हावं आणि या शाळेत ऍडमिशन घ्यावं. आम्हाला या गोष्टी कधीच मिळाल्या नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप भाग्यवान आहात, खूप तकदीर चांगलं आहे तुम्हाला की तुम्हाला चांगले शिक्षक या ठिकाणी मिळाले. हा नशिबाचा भाग असतो. आणि खूप मेहनत घेणारे आमचे गुरुजन. आज जर शाळा जर बघितली तर मला असं वाटतं की जळगाव जिल्ह्यामध्ये जर टॉपर मध्ये शाळा जर असेल तर आपली नानखुर्द्याची शाळा असेल असं मला वाटतं. शाळाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की थोडस थांबावं आणि बघावं. तिथल्या प्रत्येक भिंतींवर काही ना काही तुम्हाला चांगलंच मिळेल. म्हणजे भिंतींपासून तर फळ्यापर्यंत. आपण शाळेत गेला पहिले सुरुवातीला फळात बघायचं. आता फळ्यावर जेव्हा शिक्षक काही लिहितात ते बघूनच आपण शिकत होतो. परंतु सर आणि मॅडम यांच्या ग्रुपने शाळा अशी बनवली की प्रत्येक भिंत बोलते, प्रत्येक भिंतीवर काहीतरी तुम्हाला शिकायला मिळतंय. म्हणजे सर जरी वर्गात आले नाही तरी तुम्ही नुसतं शाळेकडे बघूनच अर्धा दिवसाचा अभ्यास तुम्ही पूर्ण करून घ्याल असं मला वाटतंय. सरांच्या आणि मॅडमांच्या मेहनतीला मी आमच्या खुर्द गावाकडून त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण शिक्षण हे जीवन आहे आणि ही जी पिढी घडणारी आहे आपल्या गावातील, ही पिढी पुढे खूप मोठं नावलौकिक करेल. खूप चांगले अधिकारी या पिढी या आपल्या शाळेतून घडावेत असे मी या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापिका मॅडम आणि आपले सहशिक्षक या सरांचा आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.